वडार समाजाच्या न्याय हक्कासाठी रणरागिणी नेत्या रेखाताई मंजुळकर थेट रिंगणात उतरल्या आहेत आणि या लढ्यात सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असून आंदोलनाला बळ देत आहेत. जोपर्यंत वडार समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा थांबणार नाही असा ठाम निर्धार यावेळी रेखाताई मंजुळकर यांनी व्यक्त केला आहे. वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र वडार विकास महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात यावे ही या आंदोलनाची मुख्य आणि ठोस मागणी आहे. हा लढा केवळ एका मागणीसाठी नाही, हा वडार समाजाच्या अस्तित्वाचा, हक्कांचा आणि सन्मानाचा संघर्ष आहे. त्यामुळे संपूर्ण वडार समाज बांधव आणि जनतेने या न्याय लढ्याला एकजूट होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळेस करण्यात आले आहे. आजपासून या आंदोलनाला सुरुवात केली. माझ्या समाजाला नाही न्याय मिळाला ते हे असंच चालू राहील. जय भीम, जय आदिवासी, जय संविधान, जय वडार. आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बघतोय की रेखाताई मंजुळकर यांनी हा लढा जो उभा केलेला आहे, वडार समाजाला आर्थिक विकास महामंडळ या राज्य शासनानं लागू करावं, म्हणजे वडार समाजाच्या न्याय हक्कासाठी ही रणरागिणी म्हणजे रेखाताई मंजुळकर यांनी या मैदानामध्ये, नाशिकच्या मैदानामध्ये धडकळी फोडलेली आहे. तर माझ्या समस्त या महाराष्ट्रभरात राहणाऱ्या खेड्यापाड्यातील वस्त्यांमधील जेवढेही वडार समाजातील जेवढेही पदाधिकारी असतील, जेवढेही कार्यकर्ते असतील, जेवढेही घरं असतील, यांनी राजकारण बाजूला ठेवता आपल्या स्वतःच्या मुलाबाळांच्या, आपल्या स्वतःच्या परिवारासाठी एकत्र आलं पाहिजे आणि रेखाताई मंजुळकरांचं हात बळकट करण्यासाठी आपण या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे. तसंच आम्ही संपूर्ण दलित समाजाच्या वतीने रेखाताई मंजुळकरांची जी मागणी आहे, वडार समाजाला आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावं, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये रेखाताई मंजुळकरांनी जी मागणी जी उपस्थित केलेली आहे, या मागणीसाठी आमच्या संपूर्ण दलित समाजाच्या वतीने, मी स्वतः बहुजन क्रांती सेनेच्या वतीने, आई संघटनेच्या वतीने रेखाताई मंजुळकरांना जाहीरपणे पाठिंबा देतो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत वडार विकास महामंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत आम्ही देखील मागं हटत नाही, अशा प्रकारचा इशारा देखील या राज्य शासनाला देतो आणि जाहीररित्या रेखाताई मंजुळकरांना आम्ही पाठिंबा देतो. जय भीम, जय आदिवासी, जय वडार. आम्हाला सरकारकडून भेटले पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी रेखाताई मंजुळे यांना पाठिंबा स्वतः द्यायला नगर जिल्ह्यातून आलेलो आहे. तुमच्या काय मागण्या आहेत? आम्हाला वडार समाजाचे विकास महामंडळ स्वतः सार्वजनिक आम्हाला स्थापना झाली पाहिजे हां आणि वडार समाजाच्या कार्य दगड कामे खाणी बांधकाम होणारे अपघाती आणि त्याची सरकारी नोंद झाली पाहिजे. आणि तिसरी घटना म्हणजे आमच्या वडार समाजाच्या स्थलांतरित जीवन पद्धतीमुळे समाज कायम तात्पुरता समजून शासनाच्या कोणत्याही कायमस्वरूपी धोरणात समाविष्ट केला नाही. हे भेदभाव थांबवण्यात आले पाहिजे. यासाठी आम्ही उपोषणाला आम्ही धरणे आंदोलनासाठी आलेलो आहे. येथे आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? जवळ शासनाकडून आम्हाला काही तात्पुरतं आम्हाला काही भेटलं नाही, तात्पुरतं आम्ही त्यानंतर आम्ही उपोषणाला थांबणार आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका हीच असणार आहे. शासनाने जर आमची दखल नाही घेतली तर पुढे पण आम्ही आमर उपोषण करणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही एकंदरीत जर तुमच्या मागण्या जर प्रशासनाने मान्य नाही केल्या तर तुमच्या आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी रेखाताई मंजुळकर यांनी या ठिकाणी दिलेला आहे.